नमस्कार. आज आपण गुहागर 2024च्या निकालाचं विश्लेषण करणार आहोत. बरं, हे केवळ एका मोठ्या पराभवाची गोष्ट नाहीये, तर हा एक प्रयत्न आहे एका जनादेशाचा सखोल अभ्यास करून भविष्यातल्या धोरणांसाठी एक रोडमॅप कसा तयार करता येईल हे समजून घेण्याचा. ही भूमी आहे गुहागरची. महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातला समुद्राला लागून असलेला एक मतदारसंघ. इथलं जीवनमान, इथली अर्थव्यवस्था, सगळं काही शेती आणि मासेमारीच्या लहरींवर चालतं. आणि म्हणूनच इथल्या राजकारणाचे आकडे हे लोकांच्या रोजच्या जगण्याशी थेट जोडलेले असतात. तर मग खरा प्रश्न हा आहे की तब्बल 37,000 मतांनी झालेला पराभव, हा पराभव भविष्यातल्या कारभारासाठी एक दिशा कशी देऊ शकतो, म्हणजे यातून पुढे जाण्याचा मार्ग कसा काढायचा. चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. हे संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी 2024च्या निवडणुकीच्या आकड्यांमध्ये डोकावून बघावं लागेल. मतदानाची टक्केवारी होती 76.63%. आता बघा, मतदानात एवढी मोठी वाढ होणं हे सहसा बदलाच्या तीव्र इच्छेचे अगदी स्पष्ट संकेत असतात. आणि हा आलेख दाखवतोय की तो बदल किती निर्णायक होता. भाजपचे विजयी उमेदवार डॉक्टर विनय नातू यांना तब्बल 58.63% मते मिळाली, तर दुसरीकडे काँग्रेसचे दयानंद मोहिते यांना 20.67% मतांवरच समाधान मानावं लागलं. म्हणजेच मतांमधला निव्वळ फरक होता 37,412 मतांचा. ही एक प्रचंड मोठी राजकीय दरी आहे आणि ही दरी पार करण्याचंच आवाहन आता समोर आहे. ठीक आहे, आकडे तर आपण पाहिले, पण असं का घडलं? आकड्यांच्या पलीकडे जाऊन आता आपण कारणांचा शोध घेऊया. आता गुहागरचा राजकीय इतिहास पाहिला ना की एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. हा मतदारसंघ कधीच कुणा एका पक्षाचा गड राहिलेला नाही. बघा ना, 2009 आणि 2014मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, 2019मध्ये शिवसेना आणि आता 2024मध्ये भाजप. याचा अर्थ काय? तर इथले मतदार बदलाला तयार असतात आणि म्हणूनच इथे पुनरागमन करणं हे अशक्य नक्कीच नाही. या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी चतुर्मुख सिद्धांत हे एक प्रभावी मॉडेल आहे. यानुसार कोणत्याही राजकीय लढाईचं 4 पातळ्यांवर विश्लेषण करता येतं: निवडणूक, संघटना, कथानक आणि संसाधने. आणि ही टेबल आपल्याला काय दाखवते, तर सत्ताधारी पक्षाने या चारही आघाड्यांवर कसं निर्विवाद वर्चस्व गाजवलं हेच. निवडणुकीची तयारी असो, मजबूत संघटनात्मक ताकद असो, प्रभावी कथानक असो किंवा मग संसाधनांची उपलब्धता असो, प्रत्येक बाबतीत ते खूप पुढे होते. आणि जेव्हा आपण कथानक किंवा नॅरेटिव्हबद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे, पण त्यासोबत एक जबाबदारीसुद्धा दिली आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचवताना प्रत्येकाच्या सन्मानाचा आदर करणं हे एका सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि इथे या विश्लेषणाचा केंद्रबिंदू समोर येतो. असं म्हटलं जातंय की स्थानिक ज्वलंत समस्यांवर पुरेसं लक्ष न देणं ही कदाचित सर्वात मोठी चूक होती. म्हणजे लोकांच्या खऱ्या समस्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं. हे आकडे बघा, हे दाखवतात की मतदारांसाठी खरंच महत्त्वाचं काय होतं. शेती आणि मासेमारीचे प्रश्न, पर्यावरणाचा ऱ्हास या अत्यंत तीव्रतेच्या समस्या होत्या. असं दिसतंय की विरोधी पक्षाने मांडलेले मुद्दे आणि लोकांच्या मूळ समस्या यामध्ये मोठी तफावत होती. ठीक आहे, आतापर्यंत आपण निदान केलं. आता उपायांकडे वळूया. लोकांचा जनादेश पुन्हा मिळवण्यासाठी एक ठोस, एक मजबूत आराखडा कसा असू शकतो यावर बोलूया. ही आहे 90 दिवसांची एक त्रिसूत्री योजना. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी कोणती असेल, तर ती बोलण्याची नाही, ती आहे ऐकण्याची. लोकांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू करणं. अर्थात उमेदवार निवड ही यातली सगळ्यात निर्णायक बाब आहे. उमेदवार कसा हवा? तर असा ज्याला लोकांचा आधारस्तंभ म्हणता येईल, ज्याची स्थानिक मुळं घट्ट आहेत, ज्याच्याकडे सार्वजनिक सेवेचा अनुभव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याची विश्वासार्हता निर्विवाद आहे. आणि आजच्या काळात जमिनीवरच्या कामाला जोड हवी आधुनिक डिजिटल प्रचाराची. स्थानिक लोकांसाठी व्हॉट्सॲप व्हिडिओज, तरुणांना आणि महिलांना जोडण्यासाठी इंस्टाग्राम रील्स, खोट्या प्रचाराला त्वरित उत्तर देण्यासाठी एक वेगवान टीम, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक मराठी आणि कोकणी बोलीभाषेतला संवाद. या सगळ्यामध्ये लोकांच्या गोपनीयतेचा सन्मान करणं ही नैतिक जबाबदारी आहे. भारताच्या कायद्यानुसार कुणाच्याही परवानगीशिवाय त्यांच्या माहितीचा वापर करता येत नाही, आणि विश्वास निर्माण करण्याचीच ही पहिली पायरी आहे. या सगळ्याचा अंतिम उद्देश केवळ निवडणूक जिंकणं नाहीये. खरा उद्देश आहे मतदारांच्या समस्यांचं एका ठोस, अंमलात आणता येण्याजोग्या आणि विश्वासार्ह अशा शासन योजनेत रूपांतर करणं. कारण विजय हे ध्येय नसतं,
ते प्रामाणिक लोकसेवेचं फलित असतं. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या काळात जिथे राष्ट्रीय मुद्द्यांचा बोलबाला आहे तिथे केवळ स्थानिक समस्या सोडवण्याच्या अजेंड्यावर राजकीय पुनरागमन करणं खरंच शक्य आहे का, यावर विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 420 416 02 या क्रमांकावर कॉल करा. पर्पज बियॉन्ड पॉलिटिक्स.